सोलापूरमध्ये अतिवृष्टीनं आलेला पूर ओसरला असला तरी या आसमानी संकटावरून सुरू झालेलं राजकारण थांबायचं नाव काही घेत नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या सोलापूर दौऱ्यामुळे या आरोप प्रत्यारोपांना आणखीनच बळ मिळालं आहे। बुधवारी फडणवीस यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमातून गेट वेल सून म्हणत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना टोला लगावला होता। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या पुराबाबत बोलताना हे आसमानी नाही तर शासनानं आणलेलं संकट आहे असं विधान केलं होतं। याच विधानाचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंना एक फूल द्या आणि गेट वेल सून म्हणा असा टोला लगावलाय। शुल्क माफ असेल, शैक्षणिक शुल्क माफ असेल किंवा वीज जी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे, कशा पद्धतीने? नाही, नक्कीच। म्हणून आम्ही म्हणतोय की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। कर्जमाफी होऊन जाते, फी माफी होऊन जाते, लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता या शेतकऱ्यांवर आली आहे। खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा, एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाही आहे, शासनाने केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे। आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे। कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे? आणि एकतर तुम्ही तुमचं प्रस्ताव पाठवायला पण एवढा वेळ केला दिल्लीला महाराष्ट्र शासनाने। ही दिरंगाई का आमच्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय ह्या ट्रिपल इंजिन सरकारकडून का केला जातो? वाटतं की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय। सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं, आता हसावं की रडावं मला समजत नाही, कारण इथल्या एका नेत्यांनी सांगितलं, म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला, हा राज्य सरकारने आणला, हा महापूर राज्य सरकारने आणला। काय हरकत नाही, त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून सांगा। कधी कधी परिणाम होतो असा, म्हणजे मानसिक परिणाम असतो, त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही। पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू, हा विश्वास या निमित्ताने मी देतो। फडणवीसांच्या या टीकेमुळे सोलापुरातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आज भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांनी हातात भोपळा, टरबूज, गाजर घेऊन घोषणाबाजी केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल सोलापूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी काल अनोख्याने आमच्या खासदारांबद्दल उद्गार काढला की या ठिकाणी इथल्या नेत्या विरोधी पक्षातल्या नेत्या म्हणतात की सरकारमुळे पूर आला आणि त्यांना गेट वेल सून म्हणून त्यांना फुल देण्यात यावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आवाहन केलं। परंतु महाराष्ट्राचे एक सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सुद्धा त्यांनी म्हणून घेतात। यांना हे घटनेचा मतितार्थच त्यांच्या लक्षात आलं नाही की प्रणिती शिंदेने या कशामुळे हे वाक्य वापरलं। त्याचं कारण एकच होतं की हे करण्यामागं, कारण की आपल्याला माहित आहे की सरकार तोकडं पडलंय आणि सरकारचे लिमिटेशन, सरकारच्या मर्यादा या पुरामुळे बाहेर पडल्या आणि सरकारने कोणत्याही प्रकारचं ठोस उपाययोजना या ठिकाणी न केल्यामुळं या सरकार निर्मित पूर होता असं आमच्या खासदारताईंना म्हणत होतं। परंतु देवेंद्र फडणवीसांना कायमची सवय आहे की स्वतःचं अपयश लपवण्यासाठी कायम विरोधकांना टीका करत जाणं आणि आता आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या घोषणांचा पाऊस देणं। त्यामुळे आज आम्ही शेतकऱ्याची भोपळा दिला, भोपळा, गाजर आणि मिरची या ठिकाणी घेऊन येतोय आणि हे नेहमी म्हणत असतात की विरोधक कन्फ्युज आहेत। खऱ्या अर्थाने कन्फ्युज कोण असतील तर देवेंद्र फडणवीस आहेत, कारण की ज्या अजित पवारांना म्हणतात की आम्ही अजित पवारांना सोबत चक्की पेसिंग म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत शपथ घेतात। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने कन्फ्युज कोण आहे याचा विचार देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावा आणि या पुढच्या काळात जर आपण अशा पद्धतीने जर आंदोलन करत असाल तर याच्यापेक्षा सुद्धा
तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाकडनं उभारू अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. युवक काँग्रेसच्या याच आंदोलनानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही आक्रमक होत प्रत्युत्तर दिलंय. भाजप उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेवर गेट वेल सून असं लिहित कमळाचं फूल दाखवत आंदोलन केलंय. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या प्रणिती शिंदेचा, पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या प्रणिती शिंदेचा, पूरग्रस्त शेतकऱ्याची चेष्टा करणाऱ्या प्रणिती शिंदेचा. आजचं जे आंदोलन केले तुम्ही त्याचा म्हणजे पाठीमागचा उद्देश काय? दुर्दैवानं सोलापूरच्या खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती, शेतकऱ्यांचं अतिव नुकसान झालं होतं, त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फूल आणि गेटवेल सोन हे त्यांच्यासाठी फार पूरक आहे. आदरणीय ताईसाहेब, आपण सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आहात. आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय. तर आदरणीय ताईसाहेब, आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा. आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या कन्या आहात. त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती. पण ताईसाहेब, आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही. आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर चमकोगिरी करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही. आदरणीय ताईसाहेब, आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे. आपण त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे लक्ष दिलं जातं. तर आपण ताईसाहेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामभाऊ म्हाळगीमध्ये जॉईन करावा अशी आपल्याला विनंती आहे.